आहे, त्यामुळे ते कुठल्याही अग्निपरीक्षेतून सुखरूप बाहेर येईल. विश्वास आहे मला माझ्या प्रेमावर. येडी की खुळी ग तू. तू त्याला सांगशील तर तो तुला मिठीत घेईल, तुला म्हणेल माझं तुझ्यावर लई प्रेम आहे तारा. असं वाटतंय का तुला? का नाही म्हणणार, का नाही म्हणणार तो असं? श्रेयसला जेव्हा सत्य कळेल तेव्हा त्याला हेही कळेल की माझं त्याच्यावर खरं प्रेम आहे. त्या क्षणाची मी आतुरतेने वाट बघते. त्या क्षणासाठी मी आसुसले. आणि मलाही नकोय खोट्याच्या आधारावर उभं राहिलेलं प्रेम. मला नकोय. मी फक्त योग्य क्षणाची वाट बघते त्याला सगळं सत्य सांगण्यासाठी. खरं कारण कळल्यावर तो मला आपलं नाही म्हटला ना तरी चालेल, पण मी हे सत्य लपवून ठेवणार नाहीये त्याच्यापासून. ऐक, नीट ऐक. सगळं सुरळीत चालू आहे ना? काय गरज आहे सत्य सांगायची? त्याने का त्याची आराध्या परत येणार आहे का? आणि आता तूच त्याची आराध्या असं समजून जग. ताराची काही गरज नाही. जी गेली ना ती आराध्या नाही, तारा होती असं समज. शकवत्या काय म्हणाला आठवतंय ना? ताराचा त्याग कर. विसरून जा ताराचं अस्तित्व. कळतंय का तुला? नाही, हे शक्य नाहीये. हे शक्य नाहीये. काही झालं तरी मी त्याला सगळं खरं खरं सांगणार आहे. सगळं खरं खरं सांगणार आहे. अगं, हे सत्य सांगितल्यावर श्रेयसने जर तुला नाकारलं तर अख्खं आयुष्य तू श्रेयसच्या प्रेमाशिवाय जगू शकणार आहे का? खोट्या नात्यातली खोट्या सुखाची फुलं वेचण्यापेक्षा खऱ्याने पदरात टाकलेले काटे पत्करतील मला. अगं, आराध्या जाण्याचा धक्का श्रेयस पचवू शकला नव्हता. हे कळल्यावर तू हे सगळं पचवू शकेल असं वाटतंय का तुला? त्यापेक्षा आराध्या होऊन जगणं काय वाईट आहे? नाही, हीच माझ्या प्रेमाची खरी परीक्षा आहे. आणि मला विश्वास आहे माझ्या प्रेमावर. मी फक्त योग्य वेळेची वाट बघते सत्य सांगण्यासाठी. आणि मी ते सांगणारच. हॅलो. हा, मी तेच सांगतोय तुम्हाला. 40 लाख आहेत मला माहिती आहे. आणि कोणावर संशय हा प्रश्न नाहीच आहे. प्रश्न हा आहे की 40 लाख गायब आहेत ना, त्याच्या एंट्रीज नाही आहेत. चूकच आहे ही. हा, एक्झॅक्टली. नाही, ते मला कळतंय. करोडोंच्या व्यवहारात हे धागे शोधणं किचकट काम आहे. पण काही करून या 40 लाखांचा छडा लागायलाच हवा. हा, नाही, तुम्ही हवं तर एक वेगळी टीम अपॉइंट करा ना या गोष्टीसाठी. तो स्टाफ फक्त या कामाला लावा. पण या 40 लाखांचा शोध लागायलाच हवा. गॉट इट? ओके. श्रेयस, काय झालं? काही प्रॉब्लेम? प्रॉब्लेम म्हणजे तेच 40 लाखाचं. काल काही छडा लागला नाही, आज लागायलाच हवा. तेच इन्स्ट्रक्शन्स देत होतो. प्लीज जरा सांभाळून. आपल्या नात्यांना धक्का लागायला नको. म्हणजे हे सगळं कोणी केलं याची कल्पना तर आहेच आपल्याला. बरोबर आहे तुझं. काय करणाऱ्यांनी पैशासाठी हे करताना नात्यांचा विचार केला नाहीच आहे ना. त्यांना खरमरीत समज देण्याची गरज आहेच. त्यासाठी तयारी करतोय फक्त. काय आहे, आपण बोलताना आपल्या हातात ठोस पुरावा असायला हवा. तुझं म्हणणंही बरोबर आहे. किती काही केलं तरी नात्याला झळ लागणार आहेच त्याची. श्रेयस, नाही, तू काळजी करू नकोस. मी आहे ना, मी करीन हँडल सगळं. तू ना ते काम राहिलंय ते पूर्ण करून टाक. अर्धवट काम पूर्ण करतेय. हे काम ना, काय? माझी बायको इतकी हुशार आहे ना की महत्वाचं काम विसरूनच जाते ती. म्हणजे फोनवर काम पूर्ण करायचं नाही, भेटल्यावर लांब पळून जायचं. आणि आम्हाला साधा रुसायचाही हक्क नाहीये. चांगलं नाहीये. श्रेयस, बरोबर आहे ना यार. एक वाक्य म्हणायला जड जात आहे तुला.
का प्रेमच नाहीये तुझं? असं कसं होईल? माझं किती प्रेम आहे तुझ्यावर तुला माहिती आहे ना. मग तेच बोलायला सांगतोय ना, तेच व्यक्त करायला सांगतोय, कर ना. एकदा काय 1000 वेळा बोलायला आवडेल मला, कारण या आयुष्यात फक्त तुझ्यावर प्रेम केलंय मी. श्वास आहेस तू माझा श्रेयस. मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. पण नाही पण काही नाही. अगं हेच ऐकायचं होतं मला, तुझं माझ्यावर किती प्रेम आहे एवढंच तर मला ऐकायचं होतं. बस अब सब कुछ मिल गया. बस बस बस, आता याचं सेलिब्रेशन व्हायला हवं. फक्त तुझं आणि माझं सिक्रेट सेलिब्रेशन. खरं तर आत्ताच केलं असतं, पण नेमकं मी काही कामं घेऊन ठेवलेत ऑफिसमध्ये, तर ऑफिसमध्ये जावंच लागेल. पण तरी मी हा गेलो आणि हा आलो, बघच तू. श्रेयस, मला बोलायचंय तुझ्याशी. माझं अजून बोलून झालं नाहीये. तू म्हणतोयस आपल्यात काही पण बीण नाही, पण आपल्यात एक खूप मोठा पण उभा आहे श्रेयस, ज्यामुळे इतके दिवस मला तुझ्याशी बोलता येत नव्हतं. पण आता मला ही भिंत तोडायची आहे. माझं घुसमटणारं मन तुझ्याकडे मोकळं करायचंय. तुला सगळं सांगायचंय. तू काय विचार करशील मला माहिती नाही. मला आपलं म्हणशील की नाही मला माहिती नाही. मला तुला सगळं सत्य सांगायचंय, सगळं खरं सांगायचंय. माझं प्रेम 100% खरं आहे श्रेयस. पण मी तुझी आराध्या नाही, तारा आहे. तारा हुबेहूब आराध्यासारखी दिसणारी तारा. तुझी आराध्या नाही, तारा आहे. हुबेहूब आराध्यासारखी दिसणारी तारा. आराध्यासारखी दिसते ना, म्हणून तुला सांभाळायला, तुझी काळजी घ्यायला या घरात आले होते मी. माझा दुसरा काही उद्देश नव्हता. पण कधी नकळत तुझ्या प्रेमात पडत गेले, कळलंच नाही. तू आराध्या म्हणून माझ्यावर प्रेम करत होतास, अजूनही करतोयस. आणि मी तारा म्हणून तुझ्यावर. आणि आता मी माझ्या आयुष्याचा तुझ्याशिवाय विचारच नाही करू शकत श्रेयस. विचारही नाही करू शकत. मला दिसतं नेहमी तुझ्या डोळ्यात तुला तुझ्या आराध्याला जवळ घ्यायचंय, तिच्यावर प्रेम करायचंय. पण मी कसं फसवू तुला, सांग ना, कसं फसवू? इतके दिवस तू आजारी होतास म्हणून मी तुझी काळजी घेत होते, तुला सांभाळत होते, तुझ्या मनावर फुंकर घालत होते. पण आता तू बरा झालाय श्रेयस. आता मी आराध्या म्हणून तुझ्याजवळ कशी येऊ, सांग ना. माझी आराध्या ही ओळख जरी खोटी असली ना श्रेयस, तरी माझं तुझ्यावरचं प्रेम खरं आहे. आता तू ठरव, तुला तारा म्हणून मला आपलं म्हणायचंय की नाही. पण ऑफिसला मी हा असा गेलो आणि असा परत आलो, बघ तू. श्रेयस, मला बोलायचंय तुझ्याशी. श्रेयस, म्हणजे
म्हणजे तो इथे नव्हताच. काय एवढी शांतता का पसरली? काही घडलंय का? काय नाही रे श्रेयस, जे घडून गेलंय ना त्याचे पडसाद उमटणारच सगळ्यांच्या मनामध्ये, है की नाही? आणि हे सोपं नाहीये पचायला. त्यामुळे मला काय वाटतं की थोडासा तणाव राहणारच, जाईल हळूहळू तणाव. आपण प्रयत्नपूर्वक तो तणाव घालूया. बरं श्रेयस, तू नाश्ता करून घे बरं, आपल्याला ऑफिसला निघायला. मला आधी सांग, आजी कशी आहे? ओके आहे का ती? अरे हो श्रेयस, आई ऐकतच नव्हत्या. त्यांना मी जबरदस्तीने आराम करायला सांगितला. आत्ता कुठे झोप लागली आणि मी इथे आलो. बरं सर. आत्या बसा. मामा, ऑफिस मधला अजेंडा? अरे श्रेयस, आजचा दिवस आपला खूप बिझी आहे बरं का. हो, मला थोडं लवकर यायचं होतं घरी. लवकर यायचंय? काही विशेष? आराध्याला प्रॉमिस केलंय तसं, मग यायलाच हवं ना. ऐसा आहे क्या? मग एक काम कर श्रेयस, अर्धा दिवस कशाला, तू पूर्णच दिवस घे ना. आजची सगळी कामं आपण रद्द करून टाकूया. तसंही श्रेयस, तुमची 6 महिने खूप कठीण गेले रे. म्हणजे तुझ्यापेक्षा आराध्याचे, तिलाही जरा रिलॅक्सची गरज आहे. तुम्ही इथे जवळपास कुठेतरी फिरून या ना, तुलाही बरं वाटेल, तिलाही बरं वाटेल, है की नाही? अगदी बरोबर बोलतोयस तू संजय. श्रेयस, तू घे ना सुट्टी, छान एन्जॉय कर. मी आहे ना ऑफिस सांभाळायला. मामा, आजचा काय प्रोग्राम आहे तो सगळा मला सांगा, आपण मिळून हँडल करू. नाही, नको. मामा, काम टाळून यायची गरज नाही. श्रेयसला कामाचा ताण नको म्हणून म्हणाले की जमलं तर जरा लवकर ये. हो का? मग उशिरापर्यंतच काम करतो ना, पहाटेपर्यंत करतो, पहाटे येतो घरी. श्रेयस, तू पण ना ठोकालाच पोहोचतोस. आपलं असंच आहे, खाणार तर तुपाशी नाही तर उपाशी. बरं बरं, ठीक आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की उरकलंच काम तुझं तर ये लवकर. शेवटी काय, काम महत्वाचं. ओके ओके, जो हुकुम राणी सरकार. तुम्हा दोघांना असं बोलताना पाहून किती छान वाटतंय. असाच प्रेमाने संसार करा. थांबा, मी दृष्ट काढते तुमची. आल्या गेल्याची, भूताखेतांची, रस्त्यावरच्या लोकांची, घरातल्या लोकांची, सगळ्यांच्या डोळ्यात मिठमोऱ्या पडो. तुमच्या प्रेमाला कुणाचीही नजर न लागो. अमंगळ ते जळून जाओ आणि तुमच्या पदरात सुखच सुख येऊ. येऊ. चल मामा, निघायचं ना? हो, लवकर निघालो तर लवकर परत येईन. चल चल, आलोच. किती प्रेमाने वागतोयस तू श्रेयस, पण मला खूप त्रास होतोय त्याचा. कारण तुला सत्य माहित नाहीये की मी आराध्या नसून तारा आहे. पुन्हा एकदा योग्य वेळ आणि धीर एकवटून तुला हे सत्य काहीही करून सांगायचंय.
मामा, हा मी काय म्हणतोय ते गुरुजींनी आपल्याला जे काही सांगितलंय त्यावर काहीतरी उपाय असेलच ना? हा, म्हणजे काहीतरी पूजा, होम हवन, उपवास वगैरे काहीतरी असेलच ना? आता आपल्याकडे प्रत्येक प्रॉब्लेमला सोल्युशन असतंच ना, तसं ते गुरुजींनी सांगितलंय त्यावर पण काहीतरी उपाय असेलच की. हा, अरे श्रेयस, मी काय म्हणतो, मी आज एका वेगळ्या टीमला सांगतो 40 लाखांचं इन्व्हेस्टिगेशन करायला. काय ना, हा मॅटर जितक्या लवकर सॉल्व्ह होईल ना तेवढं आपल्यासाठी बरं आहे, हो की नाही? काय झालं श्रेयस सर, गाडी का थांबवलीस तू? अरे काय ना, तुला पण असं वाटत नाही का की आराध्या आणि मी नवरा बायको म्हणून एकत्र राहावं? नाही श्रेयस, अरे असं मला का वाटेल बरं? नाही नाही, तुझा काहीतरी गैरसमज होतोय, असं काही नाही आहे श्रेयस. नाही नाही, मग मी आता काहीतरी महत्वाच्या विषयावर बोलतोय तुझ्याशी, तू सरळ सरळ मला कळेल असा माझ्या तोंडावर विषय बदलतोयस. म्हणजे मी बोलतोय ते काही महत्वाचं नाहीये का? म्हणजे माझ्या फिलिंग्सला काहीच किंमत नाहीये तुझ्या लेखी? नाही रे श्रेयस, मला पूर्ण जाणीव आहे. श्रेयस, तुला खरं सांगू का, देवाधर्माच्या, ग्रहताऱ्यांच्या बाबतीत बोलण्या इतपत आपण मोठे नाही आहेत रे. आणि गुरुजी किती ज्ञानी आहेत, त्यांच्यासमोर तू काय आणि माझ्यासारखा पामर काय करणार? आणि एखादा उपाय असता तर गुरुजींनी सांगितलंच असता. आणि मला वाटतं जर आपण आपले गुरुजी सोडून दुसऱ्या गुरुजींकडून मत घेतलं तर त्यांचा अपमान केल्यासारखं होईल. म्हणून मला असं वाटतं श्रेयस, हे जे काय आहे ना ते तू ऍक्सेप्ट कर. आणि हे दिवस जातीलच ना, परिस्थिती बदलेल, तू जरा वाट बघ, असं मला तरी वाटतं रे. शेवटी तू पण शत्रूच निघालास माझा. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मामा. अरे मस्करी गेली, मस्करी करतोय. नाही, तू म्हणतोयस ते पण बरोबरच आहे. काय करायचं आता, वाट बघायची. हे पण दिवस जातीलच ना, आपल्याला पुढे जायचंच आहे. हो ना, आपल्याला पुढे जायचंच आहे. हे मामा, पण जाऊन आपल्याला लवकर काम करायचंय. मला घरी जायचंय माझ्या बायकोकडे. ते अलाउड आहे ना? हो बाबा, ते अलाउड आहे. चल आता, काय तू पण ना, चल बाबा चल. आराध्या, हे आराध्या, कसला वास येतोय, काहीतरी जळलंय होते. आराध्या, अगं काय काय ठेवलंस ते? जळलं ना पातेलं ते. अगं 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 काय काय हे बघ किती भाजलं. हा, काय चाललंय काय मला समजत नाही. आधी माझा हात मोडला, आता तुझी बोटं भाजली. लक्ष कुठे होतं तुझं? कसला विचार करत होतीस? खूप नाही भाजलंय, ठीक आहे. तू मला सांगू नकोस, मला दिसतंय. चल आधी मला लावायला चल. वैशाली, अगं कुठे होतीस तू? हे बघ केवढं भाजलंय तिला. आणि ते पातेलं बघ, त्यात आता लिंबू आणि मीठ घाल आणि उकळवते, करपले ते. हो, चल तू चल आधी. कसला एवढा विचार करतेस? हा, नको एवढी काळजी करूस. आता तर उलट सगळं सुरळीत होतंय ना, मग का अस्वस्थ आहेस? आजी, माझा धीर खचलाय, पूर्ण खचलाय. काय झालं बाळा? न राहून मी श्रेयसला सगळं सत्य सांगून टाकलं. काय? पण दुर्दैवाने ते त्याच्यापर्यंत पोहोचलंच नाही. म्हणजे कळलं नाही मला, नीट सांग काय झालं ते. आजी, नेहमीप्रमाणे श्रेयस माझ्याशी बोलत होता प्रेमाने, आराध्या समजूनच. पण मला सगळं असह्य झालं. मी धीर गोळा केला आणि
सगळं सांगायला लागले. माझं प्रेम 100% खरं आहे श्रेयस, पण मी तुझी आराध्या नाही, तारा आहे. हुबेहूब आराध्यासारखी दिसणारी तारा. अगं बाई, असं झालं हो.